नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. पोलीस भरतीची परभणी जिल्ह्याची 2023 साली जी परीक्षा झाली ती परीक्षा त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे सोडवणार आहोत. आणि त्यातील पहिला प्रश्न आहे तो युवा या नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा. युवा युवती पहिलंच बरोबर आहे. युवा युवक नाही, विरुद्ध लिंगी म्हणजे लिंग बदलायचं आहे. युवी नाही आणि युव पण नाही, म्हणजे युवाचं किंवा युवक असेल किंवा युवा असेल तर त्याचं युवती होणार. भाषा नामाचे अनेक वचनी रूप ओळखा. आता भाषा एक भाषा अनेक भाषाच येणार, म्हणजे एक वचनी पण भाषाच आणि अनेक वचनी पण भाषाच, म्हणून पर्याय डी बरोबर आहे. आता बघा, एस बी बरोबर 3/4 किंवा 3/4. सी बी बरोबर 8/1 आणि जर ए बरोबर 30 असेल तर बी अधिक सी बरोबर किती पाहूया आपण. आता बघा, एस बी म्हणजे 3/4 आलं आणि बी सी बरोबर काय आलं 8/1. आता 4ची दुप्पट 8 झाली, म्हणून इथं काय करायचं 3ची दुप्पट 6 करायचे. आता 6च्या किती पट? ए बरोबर 30 आहे, 6च्या किती पट 30 आहे? 5 पट. मग 8च्या 5 पट करायचं, 8×5 = 40. आता 1च्या 5 पट करायचं 5. तर बी आणि सी यांची बेरीज करायची. बी बरोबर किती आहे 40 आणि सी बरोबर 5, 45 उत्तर येणार. बी अधिक सी बरोबर 45. जिथं पर्याय आहे तो पर्याय बरोबर समजायचे. हे अशाच पद्धतीनं शॉर्टमध्ये करायचं, छान वाटतंय, समजायला सगळ्यांना सोपं जाते. संधी सोडवा. षण्मास. आता क्षण अधिक मास असं होत नाही जसाच्या तसा. क्षणा अधिक मास तर नाहीच, क्षणम अधिक मास तर नाहीच. षट अधिक मास यांचं संधी होताना टचा लोप पाहून त्या ठिकाणी न येतं, म्हणून षट अधिक मास बरोबर षण्मास. षट म्हणजे 6, मास म्हणजे महिना, 6 महिने अशा अर्थाने, 6 महिन्यांचा समूह अशा अर्थाने. आता दिक अधिक अंतरची योग्य संधी कोणती? हा विग्रह दिलेला आहे, संधी आपल्याला ओळखायची आहे. दिक अधिक अंतर व कचा लोप होतो आणि त्या जागेला ग येतं. दिगंतर हेच बरोबर. दिकंतर नाही, दिक्यंतर नाही, दिकुंतर नाही. आता योग्य पर्याय निवडा. 15, 12, 13, 10, 11, 8. आता या ठिकाणी एक संख्या जास्त एक संख्या कमी होत असेल तर 1 8 1 बघायचं. मग 15 नंतर जायचं 13वर 2 कमी, 13 नंतर जायचं 11वर 2 कमी, 11 नंतर जायचं पुढे 9वर 2 कमी झालं. उत्तर मिळालं. पुढे चला, 9 हे उत्तर झालं. आता बघा, ई एफ जी के प्रश्नचिन्ह. ई नंतर लगेच एफ आहे, एफ नंतर ई एफ जी एच एक अक्षर गाळलं, एच नंतर आय जे के 2 अक्षर गाळली. आता 3 गाळायचे, 1 2 3. जे के एल एम एन नंतर ओ येणार, ओ, म्हणून उत्तर बी आलं पर्याय. आता जर बेस्ट बरोबर डी सी यू आर तर गुड बरोबर काय? आता काय काय बदल झाला आहे बघूया. बी नंतर डी आलं 1 आड, म्हणजे बी नंतर डी 1 आड आलं. तसं जी नंतर 1 आड आय आलं, मग आय लिहायचं लगेच. आता बघा, ई नंतर पाठीमागं आलो आपण सी, ई नंतर सी 1 आड पाठीमागं आलो. तसं ओ नंतर पाठीमागं यायचं 1 आड, एम आलं, आय एम. आता यस नंतर एस टी यू 1 पुढे गेलो आपण, यस नंतर
टीमध्ये यू आलं. तसं पुढे जायचं आता आपण. ओ नंतर पुढे जायचं. मग ओ कुठं आलं इथं एकमध्ये. ओ नंतर एकमध्ये सोडून क्यू आलं. आता टी नंतर आर आलं. टी पाठीमागं आलो आपण एक आड. तसं डीच्या पाठीमागं एक आड यायचं बी. आय एम क्यू बी कुठं आहे तो पर्याय बरोबर. आय एम क्यू बी हा पर्याय आला. म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर येतं. विसंगत गट ओळखायचा आहे. CHM, HMR, LPU, DIN या प्रत्येक गटाचं निरीक्षण करायचं. CHM तिसरं आहे, H तिसरं आहे, M तिसरं आहे. ही अक्षरं प्रत्येकी तिसरी आल्यात. HMR H आणि M तिसरं आहे, R पण तिसरं आहे, प्रत्येकी तिसरं झाल्यात. LPU दुसरं, P पहिलं, U पहिलं म्हणजे दुसरं पहिलं. आता DIN बघायचं. चौथं म्हणजे इथं तिसरं, चौथं, दुसरं पहिलं. म्हणून हे गटात बसत नाही. LPU. आता बघा, पूजाचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ते ओळखायचं आहे. आता 96 हे लीप वर्ष आहे, पण या लीप वर्षात फेब्रुवारी महिना येऊन गेलेला आहे. त्याचा परिणाम वाढदिवस काढताना काही होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आता पहिला वाढदिवस आहे तो 1/12 म्हणजे 1 डिसेंबर 1997ला येणार सोमवारी. दुसरा वाढदिवस 1 डिसेंबर 1998ला येणार मंगळवारी. आणि तिसरा वाढदिवस 1 डिसेंबर 1999ला येणार बुधवारी. तिसरा वाढदिवस बुधवारी येणार. प्रदीपचा वर्गात वरचा क्रमांक 9 आहे व तळापासून क्रमांक 38 आहे, तर वर्गात एकूण विद्यार्थी किती? आता वरचा म्हणजे इथून मोजायला सुरुवात केली तर 9 आहे आणि हाच क्रमांक इकडून 38 आहे. याचा अर्थ इकडे 37 आहेत आणि इकडे 8 आहेत. म्हणून 8 + 37 + प्रदीप 1 यांची बेरीज करायची. 8 × 1 = 9 आणि 7 = 16 म्हणजे 46 झालं. एकूण वर्गात 46 विद्यार्थी आहेत. या ठिकाणी सरकारी प्रश्नपत्रिका जी आहे त्यावर आधारित केलेला पहिला एपिसोड संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. या पुढचा एपिसोड लगेच तुम्हाला बघायला मिळेल. जय हिंद.